उन्हाळ्यामध्ये सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे। सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर असं सगळं भरपूर प्रमाणात असते। हे सगळे घटक आरोग्याच्या चांगल्या पोषणासाठी अतिशय महत्त्वाचे असतात। सरबत, फालुदा, कोशिंबीर अशा विविध पदार्थांमध्ये सब्जा वापरला जातो। दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी प्यायले तरीही त्याचा फायदा होतो। त्यामुळे सब्जाच्या सेवनाने बरेच लाभ आपल्याला मिळतात। नंबर 1, शरीरातील उष्णता, अंगावरील घामोळ्या, लघवीला जळजळ होत असेल, 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा घालून 10 मिनिटांनी प्यावे। याने लघवीची जळजळ, उष्णतेचा त्रास कमी होतो। नंबर 2, वजन कमी करण्यासाठी रात्री 2 चमचे सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू, मध आणि भिजवलेला सब्जा टाकून सकाळी या पाण्याचे सेवन करा। आठवड्यातून 2-3 वेळा हे केल्याने वजन कमी होण्यास मदत होते। नंबर 3, बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो। डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करतो। पचनक्रिया सुरळीत करून आतड्यांचे कार्य चांगले करण्यासाठी सब्जा खाल्ल्याचा खूप फायदा होतो। नंबर 4, गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज सकाळी घेतल्याने खूप फायदा होतो। यामुळे गॅस संबंधी समस्या दूर होतात। नंबर 5, हृदयविकारावर सब्जा खूप गुणकारी ठरतो। पाण्यात सब्जा टाकून 10 मिनिटांनी सब्जा सेवन केल्याने यातील औषधी गुणधर्मामुळे हृदयविकार दूर होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी मदत मिळते। नंबर 6, सब्जामध्ये फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत राहते, तसेच पित्ताचा त्रास होत नाही। नंबर 7, उष्णतेमुळे तोंड येणे, मुरूम, हातपायांची जळजळ, त्वचेवर लालसर चट्टे उठणे यावर सब्जाच्या सेवनाने खूप आराम मिळतो। नंबर 8, ज्या महिलांना PCODची समस्या आहे अशा महिलांनी सब्जाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरते। या बियांच्या सेवनाने अनियमित येणारी मासिक पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते। नंबर 9, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी सब्जा पाण्यातून घेतल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी सब्जा खूप गुणकारी आहे। नंबर 10, डिप्रेशन, ताण, चिडचिड होणे, डोकेदुखी, मायग्रेन, निद्रानाशाचा त्रास होत असेल तर सब्जाचा आहारात समावेश करावा। नंबर 11, सब्जांच्या बियांमध्ये लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने केस लांब, दाट आणि चमकदार बनतात। उन्हाळ्यामध्ये सब्जाचे बी पाण्यातून, दुधातून किंवा सरबतमध्ये घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते, म्हणून याचा समावेश आहारात जरूर करावा। चला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।